नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत बँक होती ती होती आयसीआयसीआय बँक. या बँकेने मिनिमम बॅलन्स जे आपल्या खात्यामध्ये ठेवायला पाहिजे त्याची मर्यादा वाढून 50,000 रुपये केली. म्हणजे 50,000 रुपये कमीत कमी तुम्हाला त्या बँकेमध्ये ठेवावेच लागणार होते. अशा पद्धतीचा नियम त्यांनी तयार केला होता. पण त्यानंतर त्या बँकेने तो नियम वापस देखील घेतला. पण यामुळे एक चर्चा मात्र सुरू झाली की हे जे बँकांचं मिनिमम बॅलन्स ठेवण्याचं जे धोरण आहे, जो नियम आहे, त्या नियमावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काही अंकुश आहे का नाही याविषयी चर्चा सुरू आहे. आणि यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं की मिनिमम बॅलन्स किती असावं हे त्या बँकेचा अधिकार आहे. बँक अशा पद्धतीचा नियम काढू शकते. बॅलन्स किती ठेवायचं ते बँकेच्या, यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण जे ते आरबीआयचं नाही. त्यामुळे बँका यापुढे सुद्धा आयसीआयसी बँकेनं तो निर्णय घेतला, नंतर वापस घेतला. कदाचित भविष्यात या बँका ज्या आहेत त्या आणखीन मिनिमम बॅलन्सची मर्यादा वाढू शकतात. पण एक लक्षात ठेवा की याच्यामुळे ग्राहकांना जे ते मोठा भुर्दंड बसणार आहे. मला स्वतःला असं वाटतं की आरबीआयनं ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, नाहीतर नाहक ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.